या चित्रपटाचा उद्देश केवळ मनोरंजन आहे. यात दाखवलेली कोणतीही घटना, कृती किंवा प्रसंग अंधश्रद्धा, गैरसमज किंवा चुकीच्या विश्वासांना प्रोत्साहन देण्यासाठी नाहीत. प्रेक्षकांनी याकडे फक्त एक कलाकृती म्हणून पाहावे. या चित्रपटाच्या निर्मिती दरम्यान कोणत्याही प्राण्याला इजा करण्यात आलेली नाही. अभ्यासानुसार भारतातील सुमारे 2/3 नागरी खटले हे जमीन मालमत्तेच्या वादांशी संबंधित आहेत. अशा वादांमुळे असंख्य कुटुंबे तुटतात, नात्यांची वीण उधळते आणि अनेकदा प्रेमाचं नातं हे द्वेषाच्या अंधारात हरवून जातं. ही कथा अशाच एका कुटुंबाची. शिवाजी महाराज टर्मिनस मांडवी एक्सप्रेस कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 1 पर आ रही है. ओ चाकरमान्यांनो, होय होय. काय मग आर्यनराव, किती दिवसांची सुट्टी काढून येईल आज? अरे चांगली 4 दिवसाची सुट्टी काढून आलोय. अरे तुका कोकण फिरून 4 दिवस पुलतले तरी काय रे? अरे काय करणार यार, बॉस तर सुट्टीच देत नव्हता. खोटं बोलून आलोय. तुला माहित आहे ना आपल्या त्या बॉसची किटकिट. होय रे, माहितीये माका. तुझं बरं आहे, तू कोकणात येऊन जॉब सोडून मस्त सेटल झालायस ते. होय काय? मग तुझ्या बॉसला सांगून तुका पण बसव काय आमच्या या कोकणात? अरे बाबा, तसं झालं असतं तर केव्हाच कोकणात येऊन बसलो असतो. हा, काय मला सांगतो. चल, पाऊस वाट बघता. चल. चला आर्यनराव उतरा, पोचलो आपण घरी. पोहोचलो सुद्धा. हो. खूप लवकर पोहोचलो यार. मला वाटलं अजून वेळ असेल पोचायला. मस्त नेचरचा आनंद घेत येत होतो. उगाच बाईक थांबवली. ये मेल्या, तुका काय सांगा, तुका मजाच येतली. गाडी मी चालवतोय नाही. भावा, इकडनं एक राऊंड मारून आण ना यार प्लीज. ए, जास्त लाडत येतस. काय रे, हिलाच ती थैसरच असास. हा तेवचा विचार हा की नाही? अगे ह्यो बघ, ह्योच उतरला नाही गाडीवरला. चला या लवकर. ह्यो आमचं गरीबांचं वाढू. कसं वाटलं? एकदम भारी रे. है ना? थांब जरा. आहे या आहे, एका पाणी आणून दी. आर्यन, कशा आहात काकी? मी बेस असय, तू कसोस? मी पण एकदम मजेत. लय वेळ लावलोस रे कोकणात येऊ. हो काकी, कामाच्या दगदगीत वेळच मिळाला नाही. खूप वेळा प्लॅन केला पण प्लॅन सक्सेसफुल होतच नव्हता. बस आधी बस. होय, थकून येलास प्रवासातून. बर, पाणी पिया. हिलाच ना, हिलाच तसं एक आठवडं राहू. एवढं काय गेलो. अवद्या, ए अवद्या, अरे हाय ये, याची बॅग बिग आतमध्ये ठेव. मग तू हात पाय धुवून घे आणि आराम कर. हा, मी चाय नाश्तो आणतोय. हा रे, लवकर ये. अवद्या, रे अवद्या, अवद्या. होय गेलं. काय झाला देखा तुका? अरे नाश्ता झालो, येवा खाव. होय, आणि आज काय घाव ने? मग काय? दिडे आज चांगले रेमटा उतलय. अरे थांब ना, आता आर्यनात ठेवलेलं आहे मी. घाई असता रे तुका सगळेच. आता माका काय माहिती, त्याका ठेवलं की माका ठेवलं असते खाव. जाऊन दे. आर्यन खया आवाज दे. आर्यन, ये लवकर, चाय थंड होतली. धर, चाय दिडे माका. ए
उरक पाणी देऊन दिलं. काकी होय कधीच देऊन दिलोय. ह्या काय आणि आणलं बरा मारे. अरे वा घावणे. आणि मग आवडतात तुका. हो मग. धर. हे घे अजून 2 खा. दिदा का भरपूर दी. धर धर खा रे सगळ्यात खा. हो काकी बस झाले, दुपारी जेवायचं सुद्धा आहे. अरे बाबा जेवतला रे, वाजले बघ किती, अजून जेवणात येळ असा चिरतल येते तोपर्यंत. बरं जेवणात काय बनवू रे? मी बनवा काही काकी, चालेल मला. अहो द्या सुको बांगडो आणि पिठी बनवू खातलास. चला चालेल. निदान ह्याच्या निमित्त मागा खाऊ तरी मिळात. कसं सांगता बघ मेलो, तुका देणार नाही मी, मिळणार आहे. काय बोलता हे. अरे खा आणि आराम कर. हा ही घे चाय घे. मग हा निधी ना संपले ते त्या काय हव्या आणि माका कामाक लाग. चल. काय मग आर्यन राव, कशी वाटली आमच्या गावातल्या वाडीतली घरा? एकदम मस्त बाई. बाकी अवद्या लग्न कधी करतोय? लगीन लग्नाचा बाबा पोरगी गमक तरी होई, आणि गावच्या पोरीला कोण मुलगी देता? बरं ता सोड, गावच्या पोरींका पण मुंबईचे नवरे होय. हे तर झालंच रे. मग अरे तुला ती आठवते आपल्या ऑफिस मधली वैशाली? हो ठाऊ का माका. तिचं लग्न झालं रे. कधी? 1 महिना झाला आता. ठीक आहे, पोरींची जात ती तुला आवडायची ना खूप ती? आवडायची म्हणजे माझं 1 साइड प्रेम होतं यार. ते नोकरी सोडण्याआधी तिला मी विचारलं हा आलो आलो. अरे काटा रुजलेला, आलो. काय मारियन, काम कसा चालला रे तुझा? खूप मस्त चालू आहे काकी. थोडाफार सुट्ट्याचा प्रॉब्लेम येत असतो, पण ठीक आहे. सुट्ट्यांचा प्रॉब्लेम? अरे तो अवधू तुझ्या बरोबर कामाक होतो तेव्हा त्याका पण सुट्ट्यांचा प्रॉब्लेम येतच होतो. त्याका तरी खय मिळत होती सुट्टी गावात येऊ? पण काकी अवध्या जेव्हा माझ्यासोबत कामाला होता ना, तेव्हा काम करायला खूप मज्जा यायची. काकी उगाच काम सोडून गेला तो. एवढ्यात कामाला असताना तर त्याची इन्क्रीमेंट पण झाली असती, चांगली सॅलरी मिळाली असती त्याला. काय करणार बाबा आता? 2 वर्ष आधी काय घडला माहित आहे ना तुका? त्याचा बापूस गेलो आणि सगळाच विस्कळीत पडला. हो काकी, आठवलं मला. त्यावेळी अवध्याला सांभाळणं खूप कठीण गेलेलं आम्हाला. पण काकी असं काकांना अचानक झालं तरी काय? काय सांगू बाबा, ह्यांका असं आजार बिजार काय नव्हतं रे. कधीतरी दारू पिऊन येत होते, पण एकदा तिनसांचे वाळीकडे गेले, थैसरच कोंडीत पडले. लोकांनी त्यांना घराकडे आणले, शुद्धी दिली, ते तापमान फणफणले आणि काही ना काही बडबड केली. काकी नक्की काय बडबडत होते ते? याच माका वाचवा, माका ढकलल्यान, माका वाचवा. गावकऱ्यांनी सांगितल्याने थैसर कोण एक नव्हता.
पण म्हाका माहिती आहे त्यांका कोणी ढकलले असते. कोणी? ताच तर वरच्या भोगल्यांचा चेडू. चेडू? ती चेडू वेडी आहे का जरा? अरे हसत काय? चेडू चेडू नाव नाही असं त्याचा. चेडू म्हणजे पोरगी, मुलगी. आरती नाव होतं त्याचं. होता म्हणजे आता ती नाहीये या जगात. होय, आता जिता काय असं आता. अरे बापरे, या लाईटिंग पण आता जाऊचा होता. मेणबत्ती खय ती. म्हणजे काकी नक्की काय झालं तिला? अरे ती नदीकडली कोंड हा ना, तिच्यात उडी टाकून जीव दिल्यान म्हणतात. आता तिने जीव दिल्यान की तिचा जीव घेतलो तेव्हा कस ठाऊक. लोकांका दिसता ती कधी कधी आवाज सुद्धा येता. कधी बांगड्यांचो आवाज, कधी घोंगरांचो आवाज. आणि एकदा मागे लागला ना मग पिच्चाच सोडणार नाही बघ. हटवला ना तरी अंगावर काटो येता बघ माझ्या. आमच्या ह्यांका पण ता दिसायचा. म्हणायचे ताबक ता माळेवर असा, ताबक ता खाटेकडे असा. ती बघ ती माझ्या पायाकडे बसली. माका दिसता, माका बघता, हसता. रात्रीची झोप नाही नि काय नाही. तुझ्या माझा काय प्रकारे चालूच असत. जेव तू. अरे हा बोल ना. ये रे, जाऊया आपण उसात पाणी दाखव. हॅलो. काय मारे जेवलंच रे पडबर. हो मग अरे काय रे, तुझी सवय गेली ना टप्पुकाची अजून. ही सहसा नाही जाणार रे. तर भीती वाटस एवढ्या रात्री जंगलात अंधारात उसाला पाणी नाही द्यायला जातोस ते. भीती? अरे भीती कसली, कोण इला खाव माझी रुची वाट. ए, आवाज कसं होईल ब परपंचात बैल घुसलो की काय. त्या माहिती बघून येतय तर नाचूच कोण टाकतो सगळी. ऐकलं तू येतस? जाऊन येतो जाऊन. ठीक आहे मग तू व्हायच थांब, जाऊन ये पटकन. माय बघून येतो. होईल हा. अरे कामरान ते वाट बैलांनी वाट लावली असते की माहिती आहे. गेलो तर बरं झाला.
चल तू आपण शेतात पाणी दाखवतो आहे. अरे अरे उद्या काय झाला? अरे मेले तू सांगले किती वेळा कमी पिझ्झा कमी पिझ्झा चल इथून दाखवतो. गुड मॉर्निंग काकी. अरे हरियात रात्री लागली काय चांगली झोप? एकदम मस्त लागली. काकी अवध्या कुठे आहे? अवधो अरे अवधो तर तो वरच्या वाडीचो बबने आहे ना, त्याच्यावर काहीतरी काम होतं तो गेलो. आता येळ होतो लो तर पाणी तापला बघ, जा आंघोळ करून घे. काकी तू आज मला नदीवर घेऊन जाणार होता. नदीर आता? अरे नदीत तर पाणी सोडल्याने तुका पाऊक येता? हो काकी येतं मला, तुम्ही नका टेन्शन घेऊ. अरे काळजी वाटता रे. तो अवध्या पण नाही, हैसर कोण दिसना पण नाही. यो कोण येता? अरे पिंट्या काय ये जरा, काय सांगतस? अरे यो दादा बघ जरा मुंबई पाहुणा रे दादा तू अवध्याचा मित्र त्याका जरा नदीर घेऊन जात. पण तुका ठाव का ना नदीवर पाणी सोडला असा? अरे माका सगळं ठाव का रे. त्याका पोहूक येत झालं जरा घेऊन आणि त्यासोबत मुंबईत जातो रे. अवध्या पण नाही म्हणून सांगते. चालत घेऊन जाते मग. जा रे जा. चल काय नाही ऐक मी काय म्हणतोय, भाड आलं मी त्याला कोंडीचा माहिती आहे. हा ठेसून घेऊन जाऊ नको. चल काय नाही दादा. हा चल. रे जरा जातच ना भाड्याकडे घेऊन जाऊ नको त्याचा समजला का? माहिती आहे काकू. जा. दादा ती पण नदी इथे आहे वाटतं. आणि तिकडे आणि कोण असं थंय जाऊन येते. अच्छा, काकीने सांगितलेली कोणतीच कधी हा तेच. जवळ आहे रे घराच्या. हा लय जवळ आहे. ठीक आहे. मी येतो घरी जातो आता. अरे थांब जरा आंघोळ करूया. नाही आवशू मला तिथे काम येतं. ठीक आहे चल बाय. थँक्यू. चालेल.
अरे जाव घ्या माझी आजची गरमागरम फुटी चाय. एकदा पिलस ना काय आमचं लक्षात ठेवतलंस. अरे जाव ओ आर्यन. ए आर्यन. हा बोल ना. कधी आलास? अरे मी कधीच लय किती वेळ तू हाका मारायची मी. कामाचं कसलं टेन्शन हा. अरे नाही रे, तू घाबरलं बिलच नाही ना का तुला कोण बोलला. तसं काही नाही रे. मग अरे मी घाबरलंस बघ किती. सांग ना काय ता. अरे मी इथे आल्यापासून ना मला इथे कसले कसले आवाज येत आहेत. मला असं फील होतंय की कोणीतरी माझ्यावर नजर ठेवू नये. कोणीतरी मला बघतंय. काय काय म्हणतोस तू या. कोण तुका बघता. तुका मेला भात झाली असतली. अरे नाही रे, मला काकी बोलल्या ना तसाच सेम आवाज सुद्धा आला. आवाज कसलो आवाज. अरे काकी मला काल बोलले ना की घुंगरांचा आवाज. यार मला माहिती होतं म्हणून मी तुला सांगत नव्हतो. अरे मेल्या माझ्या आयुष्याची स्टोरी. काल बघलंस ना रात्री का काय बोलले मी. ही सांगता काय ऐकून घेऊ नको. अरे माझ्या आयुष्याने सांगितलं मनात तू खरं डोक्यात ठेवतो. तिनं सांगल्यांच्या डोक्यात बाद झालो. अरे लहानपणापासून मी रवतय ना सर. माका कसलो आवाज ऐकू घेऊ नाही. तुका बरे ऐका गेले घुंगराचे आवाज. तू एक काम कर आधी औषधीने सांगलेलं ना डोक्यातला सगळा मनात काढून टाक आणि गरमागरम पहिली चाय पिऊन घे. मनातले सगळे विचार काढून टाक. चल जाऊया आपण. काय मेलं सांगता आवाज येता आणि काय नाही. चल काकी ते वॉशरूमच्या लाईटचं बटन कुठे आहे? ता बघ काय वर असा. हा दिसलं. हा जा जरा हायसू नीट जा. वाटा बनीसाठी वाटा. अरे तू काय करता. अरे धाक कसलं लागलं तू काय हो. अरे मला कळ आली म्हणून मी वॉशरूमला गेलेलो तर तिथे वॉशरूम करत असताना अचानक लाईट गेली आणि लाईट गेल्यावरती तो काकीने जो घुंगरांचा आवाज सांगितलेला ना तो सेम आवाज मला आला. माझ्या बापाशी तू काय बडबडतस. आणि कालच सांगले ना. आणि तो आवाज मला पाठलाग करत होता आणि पाठलाग करता करता मी चुकून वॉशरूममधून जंगलाच्या दिशेने पळालो
आणि मग तिकडनं पळत 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 मी इथे आलो. आणि अचानक तू इथे काय करतोयस? मी उसाक पाणी लावून गेलोय आणि माझ्या बापाशी तुका मी सांगलंय ना की तू आवाज वगैरे काय नसता. माका सांग तू हडे बघ तुझ्या बघून आवाज येलो ना. खंय गेलो आता? खंय गेलो? माका बघून पळान गेलो? हां सांग माका पळान गेलो? तुका मी किती वेळा झाले त्या कालच सांगलेलं आहे तुका मला भास होतो ते भास. आणि तू बरं झाला बाबा माका तू भेटलं माका हयसर. चल औषिक सांगा किती वेळा मी या असल्या गोष्टी सांगू नको भलते सुलटे. आता घराला जाऊन चंपड किती चांगलं बरोबर. चल बरोबर आहे. कोण असं पुढे अरे तो वंदनाकीचं बोको ह्याचेच काय घुंगरू असता नाही. अरे काय लोक माझ्यांना उभं राहून फिरतात यार. अरे ह्योच दिवस रात्र घुंगरू असतं आमच्या जंगलावाडीमध्ये. तू हे काय घाबरे होतो? आता मला काय माहिती. काय रे बोक्या तुझ्या बघला किती गैरसमज झाले ते. अरे आमका म्हटलं चाय काय दिली की काय? मरो. अरे मरू काय घेऊन जाऊ नकोय का? जाऊ. अरे अरे काय मेले आर्यन इतक्या लवकर पळ काढतोस? मी तरी काय करू यार, ऑफिसमधून मेल आलाय. चला आर्यन राव बाबा गेलो तुमचं पोस्ट एकदाच. मग आता परत कधी येतालास आमच्या घराकडे? अरे मी येतो. आज तू सांग तू कधी येतोस मुंबईला? मस्त राहा 4 दिवस फिरू मज्जा करू एकदम मुंबईला आपण. येऊया रे. आता तू बघलंस ना किती कामं असतं गावात आमका. हय शेतीची कामं घराकडे आवशी एकटी. या जन्म शक्य झाला ना नक्कीच बघायची. अरे त्यात काय प्रॉब्लेम आहे? आईला पण घेऊन ये. तिला तेवढंच कामापासून सुट्टी तेवढी. मी काय म्हणते आता काय बघ पडलो घराकडे आवाज वाट एकटी बघता समजला. तुझी बस येत तर भटका नको समजला. हयराव एक चल सोयीन राव जाऊ नकोस. चल सावकाश जा. आईला विचारलं म्हणून हो सांग. सांगतोय सावकाश जा तू. पोचल्यावर फोन करतो मी. होय होय चल. खाली ठेवतोस? किती वाजले? 8:15 झाले काका. आज पण सावंतवाडी मुंबई बस लेट हा वाटता. तुम्ही पण त्याच बसला आहात? हो तुमची पण बस तीच असा काय? हो काका मी पण त्याच बसलाय. ॲक्च्युली मला रिझर्वेशन नाही भेटलं ट्रेनचं म्हणून शेवटी बस बुक केली. चाकरमानी दिसतात. चाकरमणी म्हणजे? चाकरमानी म्हणजे मुंबईसून इलेलो पाहुणं. बरोबर काका. मी इथे माझ्या मित्राच्या घरी फिरायला आलेलो कोकण. मग कसं वाटलं आमचं यो कोकण? खूप मस्त वाटला का. माझा मित्र जो अवध्या आहे ना त्याने एकदम भारी फिरवलं. अच्छा हा उद्या कोण? वरच्या वाडीतलो की खालच्या वाडीतलो? काका मला त्याचं वाडी नाही माहिती पण त्याचं पूर्ण नाव अवधूत भोगडे आहे. तो गीताचं पोरगो? हो काका तुम्ही बरोबर ओळखलं. अरे असा कसा शक्य असा पण? का काय झालं? अरे काही दिवसापूर्वी अवध्याच्या आवशीने अवध्यान गळफास लावून आत्महत्या केल्याने ना. काय? अरे अवध्याचो बापूस म्हणजे काशीराम आणि काशीरामचो मोठो भाऊ दत्ताराम ह्या दोघा भावंडांमध्ये आहे ना जमिनीवरून खूप मोठे वाद होते. आणि या वादामुळे ह्या दोघांमध्ये आमच्या वाडीत खूप मोठी भांडणं झाली. त्याच रागात काशीरामाच्या हातून दत्तारामाचं खून झालं. आता दत्तारामाचं कुटुंब वाऱ्यावर पडलं आणि त्याच्या बायकोने तर जेवणच सोडलं.
आणि काही दिवसाने बिचारी ती गेली आणि राहिली ती फक्त दत्तारामाची चेडू म्हणजे आरती. आता आऊस बापूस गेले म्हटल्यावर पोरगी एकटी पडली ना. तिचा जो एकटेपणा आहे ना तो तिका असा ठाऊक लागला आणि काही दिवसानंतर आहे ना तिने त्या नदीच्या कोंडीत जीव दिला आणि आता आरतीचा भूत थैसर वावरत असता. काही दिवसांत अवध्याचो बापूस 3 सांच्या वेळेस नदीजवळून येत असताना आरतीच्या भूतान त्यांका झपाटल्या. खूप उपचार करूनही काशीरामक काय बरा वाटणार आहे. शेवटी तो पूर्णपणे खोळ झालो आणि बिचारा तोही गेलो. काशीरामच्या अशा जाण्याने अवध्याचो छोटो भाऊ पिंट्या आणि अवध्याची आई गीता ही बोरकी पडली. अवध्याची घरची परिस्थिती खूपच बिकट होती. कारण अवध्याच्या बापसान शेतीसाठी खूप ठिकाणाहून कर्ज काढलं. अवध्याला जेव्हा कळलं की बापूस गेलो तेव्हा अवध्या नोकरी सोडून गावाकडे येईल. त्याच्याकडे मग काहीच नव्हतं. कर्जदार रोज त्यांच्या घरचे फेरे मारायचे, त्यांना त्रास द्यायचे. ह्या त्रासाला कंटाळून अवध्याचा छोटो भाऊ पिंट्या आणि अवध्याची आई गीता आणि तिघांनी पण गळफास लावून आत्महत्या केलेली. बातमी सुद्धा माका मोबाईलवर आली आहे. तुका दाखवतो. हे बघ. आरती नाव होतं त्याचं. फ्रीडम जीव दिल्यानंतर. अरे काय झालं? अरे काय होतंय तुला? अरे अरे काय होतंय काय तुका? अरे अरे तुला श्वास लागतोय का? चक्कर येते का? याला शक्य झालं ना तर नक्कीच मामाशी. पाणी दे तुला पाणी. अरे काय झालं? अरे बोल. आणि तू कोण दिसत पण नाही. अरे काय झालं तुला? अरे 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 बाबा, अरे उठ. अरे बाबा उठ. अरे त्या हौद्याचं नाव ऐकून त्याला काय झालं? अरे अरे उठ. अरे बाबा उठ. अरे उठ बाबा उठ. ओळखलंस माका